नमो बुद्धाय, जय भीम मित्र हो, स्वागत आहे तुमचे एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ स्पेशल आहे, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला करूया सुरुवात। रमाईचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला। दाभोळजवळ एक छोटंसं गाव आहे, वननगाव हे या गावाचं नाव। नदीकडच्या अंगानं पण गावालाच लागून महारपुरा होता। त्या मोहल्ल्यात अस्पृश्यांची 5-50 घरं होती। त्यात धुत्रे नावाच्या माणसाचंही घर होतं। माणसं कष्ट करीत, पोट भरीत, मिळेल ती मजुरी करत प्रपंच चालवीत। भिक्खू धुत्रे गरीब होता। त्याचा भाऊ आणि मेवना मुंबईला राहायचा, त्यामुळे त्यांनी हळूहळू हे आडनाव सोडलं होतं। वलंगकर हे नाव त्यांनी घेतलं होतं। भिक्खूची बायको रुक्मिणी घरची सर्व कामे करायची। भिक्खू मात्र दाभोळ बंदरावर कामाला जात असे। समुद्रापासून बाजारापर्यंत माशांनी भरलेली टोपले नेण्याचं काम तो करीत असे छाती फाडू काम करून भिक्खू आपली प्रपंच चालवत होता। भिक्खू रुक्मिणीला 4 मुले होती, त्यात 3 मुली आणि 1 मुलगा होता। सर्वात मोठी मुलगी दापोलीला दिली होती। रमा मोठी होती, गौरा तिच्याहून लहान होती। सर्वात लहान शंकर होता। रुक्मिणीचा रमावर फार जीव होता, सारखी ती रामी करत होती। रमा खूप कष्टाळू मुलगी होती। घरचे सर्व काम रमाच करायची। शेण काढणे, गौऱ्या थापणे आणि त्या विकणे। थकून भागून झोपली की रुक्मिणी तिच्या तोंडावरून मायेचा हात फिरवी, गळा गळगळून येई तिचा। भिक्खू म्हणे, तिला एवढी कामे नको करू देत जाऊ, ती ऐकेल तेव्हाच ना, रुक्मा म्हणायची। पोरगी बघ कशी वाळून गेली, नको म्हटलं का जीव दुखतो तिचा। असेच दिवस लोटू लागले। रखमाची कामामुळे तब्येत बिघडली। रखमाने कष्ट खूप उपसले, जीवाची पर्वा केली नाही। रखमा त्यामुळे खंगत चालली होती, त्यात पतीची चिंता। भिक्खूची ही प्रकृती चांगली राहत नसे, त्याला छातीचं दुखणं जडलं होतं। एक दिवस त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या। भिक्खू आपल्या आजाराबद्दल रुक्मीला सांगत नसे, त्यामुळे नवऱ्याचीही चिंता तिला खूप होती। रुक्मीनं हतरून धरलं। एखाद्या वेलीसारखी ती वाळून गेली होती। बाया तिला बघायला येऊ लागल्या, तिला धीर देऊ लागल्या। औषध पाणी घे, तू बरी होशील, काहीच झालं नाही तुला। मुंबईच्या तिच्या भावालाही निरोप गेला। घरची सर्व मंडळी गोळा झाली। शेवट एक दिवस रुक्मिणीनं घरचे सर्व मंडळी हजर असताना शेवटचा श्वास घेतला। भिक्खूचं अर्ध अंगच या घटनेने लुळं पडलं। संसाराचा अर्धा गाळा रुक्मीच ओढत होती। भिक्खूवर पहाट कोसळला होता। रुक्मिणीचा भाऊ गोविंदपूरकर पोकळून रडला। रुक्मिणीनं पोरीची काळजी घे म्हणून त्याच्यावर जबाबदारी दिली होती। गौरा, शंकर आणि रमा ही मुलं आईविना पोरकी झाली होती। गौरा आणि शंकरला आईच्या मृत्यूचं काही विशेष फरक पडला नाही। रमाला या दुःखाचा अर्थ कळला होता, कारण घराचा सर्व भार आता रमावर आलेला होता। रखमा गेल्याने भिक्खू आतून पूर्ण खचला होता। रमा त्याला धीर द्यायची, बायकोच्या मृत्यूने तो आतून फाटून गेला होता। त्यातच हृदयाचं दुखणं सहन करू शकला नाही। त्याचं हृदय दुःख सहन करू शकलं नाही। भिक्खूनेही खाटला धरला। त्याच्या पायातलं बळ निघून गेलं होतं। एक दिवस त्याची प्रकृती हाताबाहेर गेली। छातीत कळा येऊ लागल्या होत्या। रामी मोठी होती, तिला येणाऱ्या प्रसंगाची चाहूल लागली होती। भिक्खूनं रमाला जवळ बोलावलं। रामीला शेवटचं काहीतरी सांगायचं, वाचा अडकळत आहे, श्वासाचा तोल चालला आहे। रामी बेटा, तुझ्या आईने आम्हाला तुझ्यावर सोपवलं होतं, आता या लहान जीवाला मी तुझ्यावर सोपवून जातो। पंखही फुटली नाहीत, त्यांना सांभाळ। आई बाप आठवू देऊ नकोस, सांभाळ रमा बेटा, सांभाळ। भिक्खू पोरीचा हात हाती घेऊन गौरा, शंकरनी हमरडा फोडला होता। भिक्खूनं आपल्या या कच्चाकडे पाहून आणि डोळे मिटले। त्यावेळी रामीला रडूच आलं नाही। सगळी रडत होती, रामीचं रडणं मात्र हरपून गेलं होतं। रामी सुन्न झाली। 2 मरणानं तिच्या खेळण्याच्या वयात तिला पोरकं केलं होतं। या मरणाने तिला अंतर्मुख केलं होतं। रामी आता प्रौढ झाली होती, लहान वयात प्रौढ झाली। आई बापाविना पोरकी रामू एवढंच म्हणाली। लहानपणी कोणाचेही आईबाप मरू नये, तिचं आपलं तोंड आपल्या दोन्ही हातानं तळण्याने झाकून घेतलं। मित्र हो, आजचा हृदयस्पर्शी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। नमो बुद्धाय, जय भीम।